खाली बघितलं. बस एवढंच आठवतंय, पुढचं काही आठवत नाही. दुखलं का कळलं नाही, इतक्या वेगात झालं. पण एक गोष्ट सांगतो, मला मरताना जेवढं दुखलं नाही त्याहून जास्त दुखतंय हे बघताना माझी बायको रडतीये. माझा मुलगा संध्याकाळी एकटा उभा आहे, क्रिकेटची बॅट हातात आहे, पण समोर कोणी नाही. मी प्रॉमिस केलं होतं येतो संध्याकाळी. मी खोटं बोललो, नकळत पण खोटं बोललो. मी एकटा नाही, माझ्यासारखे 487 जण आहेत इथे. गेल्या वर्षी फक्त जळगाव जिल्ह्यातून, यातले 149 माझ्यासारखीच. बाईक स्वार, हेल्मेट नाही, कोणी दारू पिऊन गाडी चालवली, कोणी सिग्नल तोडला उशीर होतोय म्हणून, कोणी रॉंग साईडने गेला शॉर्टकट म्हणून. इथे कोणी शॉर्टकट नाही मिळत. इथे सगळे बरोबर आहेत, मेलेले कायमचे. एप्रिल महिना, 1 महिना, 48 नवीन चेहरे आले इथे. रोज कोणीतरी नवीन येत आहे. तुम्हाला माहितीये का सगळ्यात वाईट काय वाटतंय? की हे आलं असतं प्रत्येक वेळी. मी आता काही करू शकत नाही, मला परत जाता येत नाही, मला ते हेल्मेट आता घालता येत नाही, मला माझ्या मुलाला सांगता येत नाही बाबा आलाय. पण तुम्ही अजून तिथे आहात, तुम्ही अजून जिवंत आहात, तुमच्याकडे अजून वेळ आहे. ते हेल्मेट उचला, घाला, 2 सेकंद लागतात. तो बेल्ट लावा, 1 क्लिक. तो सिग्नल थांबा, फक्त 60 सेकंद. ती दारू गाडी चालवायची असेल तर आज नको. मित्रांनो नमस्कार. तुम्ही जो आत्ता आवाज ऐकला तो काल्पनिक आहे, मात्र ती एक वेदना आहे जळगावमधील जवळजवळ 487 कुटुंबाची. मित्रांनो, सर्वतोपरी आपण काळजी घेऊन हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मद्यपान करून वाहन चालवू नका. वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा. जळगाव पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई तर करण्यात येतच आहेत, परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आपण सर्वांनी आपल्या कुटुंबावर असणं गरजेचं आहे. त्यामुळे यामध्ये सगळ्यांनी खबरदारी आणि योग्य ती दक्षता घेणं आवश्यक आहे. जळगाव पोलीस सदैव तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. मला ऐकू येत नाही तुमचं, पण तुम्हाला ऐकू येतंय माझं. ऐका प्लीज.